वेलकम सर्वांचं. माझं नाव सुरेश राऊत. मी तुमच्यासमोर एक गोष्टी घेऊन येत आहे. माझ्या जीवनात झालेली एक अशी घटना, ती घटना मी तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आम्ही दोघं भाऊ आहे. एकाचं नाव सुभाष राऊत आणि माझं नाव सुरेश राऊत. आमची एक मोठी बहीण होती, तिचं नाव रुक्मन राऊत होतं आणि तिचं लग्न झालं. ती जालना जिल्ह्यामधल्या बेलोरा गावात तिला दिलं आणि काही वर्षानंतर असं झालं की तिला कोणीतरी असं काहीतरी तिला भूत लागलं. जसं कोणी म्हणतं कोणी करणी केली, कोणी म्हणतं काहीतरी तिच्यावर जादूटोणा झाला. तर ती पागल झाली होती माझी मोठी बहीण. त्या टायमाला मी आणि माझा भाऊ आम्ही अहमदनगरमधील कोपरगाव शिर्डी या ठिकाणी आम्ही दोघं राहत होतो. त्या ठिकाणी मी हॉटेलमध्ये काम करायचो. मी भजे वडे हे विकायचो हॉटेलमध्ये. माझा भाऊ भजे वडे तळायचा आणि मी देखील त्या ठिकाणी काम करायचो. 10 रुपयाला भजे असायचे आणि आम्ही दोघं भाऊ भजे वडे खाऊन पूर्ण दिवसभर राहायचो. कारण की आमच्याकडं चपाती बनवायला, भाजी बनवायला आमच्याकडं काही नॉलेज नव्हतं. आम्ही दोघं भाऊ राहायचो आणि जे हॉटेलमध्ये बनवलं जायचं वडे, भजे, वडापाव, पाववडा आम्ही हे बनवायचो आणि खायचो. आणि पाव वडा खाऊन याच्यावरच आम्ही पूर्ण दिवस जगायचो. तरी 2012व्या साली असं झालं की आम्ही आमच्या गावाकडून आम्हाला फोन आला मामांचा. मामा म्हटले आम्हाला भेटायला या तुम्ही, भाषी आमचे लांब राहतात कोपरगावमध्ये. मग आम्ही तिकडून आलो शिर्डीवरून. आम्ही शिर्डीमध्ये बाबांचं दर्शनाला पण जायचो मी, माझा भाऊ. त्यांनीच मला येण्याचं तिथं सुरुवात करून दिली होती. कारण मला नव्हतं माहिती का मंदिर काय असतं, इथं शिर्डी आहे, इथं ते आहे. कारण मी लहान होतो त्यावेळेस मी 14-17 वर्षाचा असतं, पण एकदम छोट्या वयामध्ये असल्यामुळं मला जास्त माहिती नसायचं. तर माझा मोठा भाऊ मला शिर्डीला घेऊन जायचा. मी जायचो शिर्डीमध्ये, इथं तिथं भोपाळ जायचो मी पण. त्यानंतर कोपरगावमधून आम्ही 2012 साली आम्ही भोकरदनमध्ये आलो आमच्या मामांकडं. मामा म्हणले आमची मुलगी आहे, तुम्ही करून घ्या. तर त्यांनी आमच्या मोठ्या भावासाठी मुलगी पसंत केली आणि त्यांना मग 2012 साली आमच्या मोठ्या भावाचं सुभाष राऊतचं लग्न झालं. मग आम्ही आमच्या गावामध्ये भोकरदनमध्ये राहायला लागलो. मग तेव्हापासून माझं कोपरगाव आमचं दोघांचं काम सुटलं आणि आम्ही दोघं भोकरदनमध्ये काम करू लागलो. मी बांधकामाला जायचो, मी सिमेंट कालवायचो आणि बांधकामाची विटा पण द्यायचो. आणि तिथं हायस्कूल आहे भोकरदनमध्ये, त्या हायस्कूलचं काम आम्हीच करायचो. फाउंडेशनचं त्या टायमाला काँक्रीट माल टाकायचा, हे करायचं, सिमेंट टाकणं, वाळू खडी. शाळेचं कामासाठी मी जायचो बांधकामाच्या. माझा भाऊ पण सोबत असायचा. आमच्या वहिनी घरी असायच्या म्हाडा कॉलनीमध्ये. आम्ही म्हाडा कॉलनीत राहत होतो त्यावेळी 2012. तर आमची जी बहीण होती तिचं नाव रुक्मन, जी बिलोऱ्यामध्ये दिलेली. तिला कोणीतरी म्हणजे असं तिचं करणी किंवा काही झालेलं असेल ते मला तर नाही सांगता येत. परंतु त्या मुलीला त्या बहिणीला माझ्या की तिला कोणीतरी करणी केल्यामुळं ती पागल झाली. मग आम्ही तिला आमच्या घरी आणलं म्हाडावर अनेक दिवस तिला मंदिरात ठेव, इथं ठेव, तिथं ठेव, सगळ्या ठिकाणी फिरवलं. मग तिला आम्ही सैलानीला, पिंपळगाव या ठिकाणी नेलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये. सैलानीमध्ये तिला ठेवलं आम्ही. मी पण तिथं होतो सैलानीमध्ये. आणि मी मस्जिदमधलं पाणी घ्यायचो. नमाज झाल्यानंतर मस्जिदमधलं पाणी मी घ्यायचो. मी तिला पाणी प्यायला द्यायचो, तिच्या अंगावर पाणी टाकायचो. आणि अनेक लोक तिथं पाण्यासाठी बाटल्या घेऊन उभं राहायच्या सैलानीमध्ये की बाबा त्यांना बरं करतील, दुखणे बरे होतात. तर त्या ठिकाणी मी पण राहायचो. मी तिथं 1-2 महिना राहिलो. मी पण तिथं हाताने आमची चुलती सोबत होती, तिची जेवण बनवायची, आम्ही खायचो. माझी बहीण जी अंगावर कपडे ठेवत नव्हती, तर तिला कोणी करणी करेल असेल त्याच्यामुळं ती अंगावर कपडे ठेवत नव्हती. तर तिला आम्ही मस्जिदमधलं पाणी तिच्या अंगावर टाकायचो, तिला प्यायला द्यायचो. आणि तिथं मी पण राहायचो त्या मस्जिदपाशी. आणि आम्ही तिथं अनेक वर्ष राहिलो 2012मध्ये. त्याच्यानंतर मग 2012मध्ये आमचे वडील आले, तिथून आम्हाला घेऊन आमच्या गावी घेऊन आले भोकरदनमध्ये. पुन्हा आमची बहीण मग थोडी थोडी चांगली झाली. मग आम्ही परत तिला तिच्या घरी नेऊन सोडलं. त्यानंतर माझं जीवन थोडं बदली झालं. मी चितेगावमध्ये कंपनीत कामाला लागलो. चितेगावमधील बागला कंपनी जी आहे त्या ठिकाणी मी कामाला लागलो. 300 रुपये रोजाने. 2013मध्ये मी कामाला लागलो.